शेवटचा एकच परफॉर्मन्स आहे, रिपीटेड परफॉर्मन्स आहे तो फार. परत परत चेहरे आपल्याला तेच पाहायचे समोर. पण इथं जे लोक एवढे उरलेले आहेत ना, ते आता असे लोक उरलेले आहेत, एकतर त्यांना परफॉर्मन्स पाहायचा आहे किंवा ते खास रसिक आहेत आणि अतिशय समोरच्या लाईनमध्ये उभे आहेत, बसलेले आहेत इथं राजपूत सर. मग मी विचार केला, राजपूत सर का बसलेत बाबा, किती वेळापासून बसलेत सर? 6:30 पासून आलेले आहेत, त्यांची सुटकाच नाही आहे. सुटका एकदाची करून टाकू आपण. राजपूत सरांसोबत आपण सर्वही सुटू. कविता वाचनाचा कार्यक्रम राहिलेला आहे. पुस्तक झालं, गाणं झालं, सगळं झालं. अनघा मॅडमला बोलवतोय त्यांची सोलखित कविता वाचण्यासाठी आणि यानंतर शेवटला एंट्री केलेली आहे मान ठेवून. इथून पुढे असा उशीर करू नये एंट्री देण्यासाठी अशी सूचना देऊन यानंतरची कविता वाचन करणार आहेत संजय आयाची सर. तयार राहायचं, एकच कविता प्रत्येकी. नमस्कार. आज मी माझ्या एका हिंदी कवितेचं वाचन करणार आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2018 मध्ये मी ही कविता लिहिली आहे. आजकालच्या वेगवान जगात पुढे जात राहण्याचे स्पर्धेचे दडपण बहुतांश तरुण पिढीवर असते. विशेषतः मेट्रो सिटीजमध्ये राहणाऱ्या, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांना याचा जास्त त्रास होतो. त्या प्रवाहाबरोबर मनाविरुद्ध पुढे सरकत राहावे लागते. एखाद्या चक्रव्यूहात अडकावे अशी ही परिस्थिती असते. अशाच परिस्थितीतला एक तरुण त्याच्या पत्नीजवळ आपली ही व्यथा व्यक्त करतोय. जगण्याच्या या लढाईत जणू त्यांच्या नात्याची संध्याकाळ होत आली आहे. मी ही कविता मुद्दाम गुलजारांच्या शैलीत लिहिली आहे आणि तशीच वाचण्याचा प्रयत्नही करेन. आपण सर्वांनीही गुलजारांची लेखनाची आणि वाचनाची शैली आठवूनच या कवितेचा आस्वाद घ्यावा ही विनंती. ओके. कवितेचं नाव आहे शाम. आज शाम मैं फिर से थोड़ा बिजी हूँ. आज शाम मैं फिर से थोड़ा बिजी हूँ, तुम नाराज मत होना. फिर से ऑफिस घर लाया हूँ, तुम समझने की कोशिश करना. हाँ ऐसी शामें अब अक्सर आती है. हाँ ऐसी शामें अब अक्सर आती है, खा जाती है हम दोनों के पलों को दीमक सी. बड़े से ठंडे बिस्तर पर लेटते हैं, मगर नींद है कहीं दूर खोई सी. चकाचौंध दुनिया की इस ट्रेडमिल पर बेहिसाब भागता रहता हूँ. चकाचौंध दुनिया की इस ट्रेडमिल पर बेहिसाब भागता रहता हूँ. सुकून के छोटे फूल हैं कहीं रास्ते पर, उन्हें बेदर्दी से कुचलता रहता हूँ. होना चाहिए था गुड़ियों और खिलौनों को जहाँ, होना चाहिए था गुड़ियों और खिलौनों को जहाँ, होनी चाहिए थी जहाँ किलकारियाँ. बिखरी पड़ी है डेडलाइंस और EMI वहाँ, सन्नाटे में गूंजती है तन्हाइयाँ. किसकी तलाश में निकले थे हम, किसकी तलाश में निकले थे हम, मिलते मिलते लगे हैं बिछड़ने. अब तो लड़खड़ाने लगे हैं कदम और हाथ भी लगे हैं छूटने. थाम लो मुझे, थाम लो मुझे कि अब होने लगी है घबराहट. निकालो यहाँ से मुझे, मैं कहीं गिर ना जाऊं. आगोश में सुला दो मुझे बिना बदले करवट. अब तो सच में शाम होने लगी, अब तो रुक जाऊं, अब तो रुक जाऊं. अप्रतिम लेडी गुलजार. खूपच छान कविता. आणि या कवितेसोबतच मी आरद्वाड सरांचा सुद्धा परत एकदा आभार मानतो नाट्यस्पंदनची स्थापना केल्यामुळं. कारण 2018ची कविता वाचायचं भाग्य आता नाट्यस्पंदनमुळे दिलेलं आहे.
7 वर्षानंतर ही कविता वाचता आली. यानंतर शेवटचा परफॉर्मन्स, अगदी शेवटचा, संजय आयाची सर एक कविता. अगदीच शेवटचं आहे. ते समारोपाचं असतं, परफॉर्मन्स नाही तो. ते होणार. अगदी शेवटी उरलेल्या सगळ्या रसिक जनांसाठी कवितेचं नाव आहे तुमच्या समोर येण्या अगोदर. तुमच्या समोर येण्या अगोदर खुणावतात त्यांच्या प्रतिमा, सुरू होते संवेदनांची देवाणघेवाण. कितीदा तरी केलं असेल मी हितगुज, कितीदा तरी केलं असेल मी हितगुज पात्रांच्या संवादांबरोबर. हळूच हळूच चाहूल घेत डोकावलंही असेल त्यांच्या भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातही. तसं तर आवडतं मला, तसं तर आवडतं मला 2 संवादांमधल्या भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलायला. तसं तर आवडतं मला 2 संवादांच्या मधल्या भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलायला. त्यात रिकाम्या रंगमंचावरचे प्रकाशाचे झोत गडद करतात त्यांच्या सावल्या. संगीताच्या सुरावटींनी अधिकच गहिरे होत जातात त्यांच्या भावविश्वाचे कंगोरे. मग वाजते 3री घंटा, मग वाजते 3री घंटा. एकमेकांपासून दूर होत अलगद सरकतो रंगमंचावरचा पडदा. अन आतला मी थेट सरळ बिनधास्त भिडतो तुमच्या काळजाशी आपलं नातं अधिक घट्ट करायला, अधिक घट्ट करायला. असंच काहीतरी घडत असतं माझ्या मनात तुमच्यासमोर येण्या अगोदर, तुमच्यासमोर येण्या अगोदर. थँक्यू. धन्यवाद सर.